वाटतंय की नाही मी गोव्यात आल्यासारखी आणि मस्तपैकी समुद्र आणि छान नारळ पाणी याचा आस्वाद घेणारी। कांतास किचन शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्या शो मध्ये मी नारळ पाण्याची काहीतरी एक वेगळी ट्रिक वापरून एक फर्स्ट क्लास रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग माझ्यासोबत कोकोनट ट्विस्टर बनवूया, नारळ पाणी आणि समथिंग हटके। कांतास किचन शोच्या आजच्या कोकोनट ट्विस्टर मध्ये आपल्याला लागणारे साहित्य आहे एक शहाळं ज्याच्यामध्ये कोवळी मलाई असणार आहे, त्याच्यानंतर थोडंसं मीठ, थोडीशी पिठी साखर, थोडंसं लिंबू लागणार आहे, 2 मिरच्या आणि सब्जा आणि त्याच्यासोबत लागणार आहे आपल्याला जी मलाई आपण काढून घेणार आहोत त्यातली त्याचे बारीक केलेले तुकडे। सो चला तर मग मस्तपैकी बनवूया समर स्पेशल कोकोनट ट्विस्टर। सर्वप्रथम आपल्याला शहाळ्याचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। मला आता मी हे नारळ पाणी काढून घेतलेलं आहे। सो एका ग्लास मध्ये आपण थोड्याशा मलाईचे तुकडे टाकणार आहोत। ज्या शहाळ्याची मलाई आपण काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडा बर्फ टाकणार आहोत। नारळ पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपण थोडा सब्जा टाकणार आहोत। थोडंसं लिंबू पिळायचं, कापलेली मिरची टाकायची आहे, त्याच्यानंतर अगदी थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी पिठी साखर। शहाळं हे गोडवा देणारं पाणी असतं त्यामुळे पिठी साखर अगदी बेताची टाकायची आहे। त्याच्यानंतर आपण ते छानपैकी ढवळून घेणार आहोत आणि हे तुमचं छान मस्तगार असं कोकोनट ट्विस्टर तयार आहे। या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ते नक्की करून बघा आणि छानपैकी त्या कोकोनट ट्विस्टरचा आस्वाद घ्या। आणि हो, कांतास किचन शोला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।